सो गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे डे 3 आणि आज आपण आलो आहे होन्नावरला. तर आता सगळे फ्रेश झालो आहे आणि आम्ही आता चाललो आहे बोटिंग करायला. तर इकडे व्ह्यू पण जाम मस्त आहे, त्यामुळे तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. आज सगळ्यांनी चांगली ड्रेसिंग केली. आज सगळ्यांनी फिरत होते 2 दिवस सगळे ट्रॅक पॅन्टवर फिरत होते. आज सगळ्यांनी जरा चांगले कपडे घातले, जरा माणसात वाटतात आज. तर व्ह्यू बघा तुम्ही कसा आहे. ही आमची बोट आहे. कॅप्टन व्ह्यू बघा किती मस्त आहे. तर फायनली गाईज आमची बोट राईड संपलेली आणि जाम मस्त मजा आली आणि व्ह्यू पण एवढा भारी होता ना की तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आता इथून निघणार आहे. अजून 2-3 लोकेशन्स आहेत, तर बघू आता इथून पुढे कुठे जायचं. चला. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे मुरुडेश्वरला. तर आता इकडे सगळ्यांचा प्लॅन आहे की लुंगी घालायचं आणि मग मंदिरात जायचं. तर आता आम्ही बघू, सगळेजण लुंगी घालणार आहे आणि मग दर्शन घेणार आहे. आणि मंदिर पण मस्त खूप आहे, तुम्हाला दाखवतो. सगळ्यांनी व्हाईट घातले. गाईज सगळेजण लुंगी घेत आहेत. मी तर ऑलरेडी बघा माझी घेऊन आले घरातून. माझ्याकडे ऑलरेडी होती, यांच्याकडे कोणाकडेच नव्हती. इकडे बघा कोणाला लुंगी घालायला येतच नाही कोणाला. तर इकडे बघा एका लोकांना आजोबांना पकडले आम्ही आणि त्यांच्याकडून लुंगी घालून घेते. ते जसे करतात ना तसं करूया. खतरनाक सीन. मित्रांनो, आपण मंदिराच्या जवळ पोहोचलोय. तर मंदिर बघा किती उंच आहे. आजूबाजूला पण पूर्ण समुद्र आहे. आमचं दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे आणि आम्ही आता चाललोय तिकडे वरती मूर्ती जी आहे तिकडे चाललोय. तर चला महादेव. तर दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो होतो आणि दर्शन खूप छान झालं. गर्दी पण होती. तर निघालो आम्ही आणि आता जस्ट जेवण झालं आहे आमचं. तर दुपारचे 2:45 वाजलेत आणि आम्ही आता चाललोय याना केव्जला. तर ऑलमोस्ट इकडून 60 किलोमीटरचा प्रवास आहे. तर बघू आता किती वेळ लागतो आम्हाला जायला. तिकडे काय काय आहे ते पण बघूया. गाईज फायनली मुरुडेश्वरवरून निघालो होतो आम्ही. तर ऑलमोस्ट 2-2.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पोहोचलो याना केव्जला. तर याना केव्ज म्हणजे इकडे काहीतरी ब्लॅक रॉक्स आहेत जे नॅचरली तयार झालेत. तर ते आता कसा वगैरे आहे. इकडे पूर्ण जंगल आहे या साईडला आणि आज गर्दी पण जाम आहे. तर आता इकडे बघू काय आणि कसं आहे, पण मस्त तर वाटतं इकडे. इकडे आता आपण बघू शकतो इकडे फुल जंगल आहे आणि इकडे स्टीफ एकदम चढण आहे. ही पूर्ण 1 किलोमीटरची ट्रेक आहे. थोडा छोटा ट्रेक आहे. बघू आपल्याला किती वेळ लागतो. मी आता चालतोय आणि ऑलमोस्ट 1-1.5 किलोमीटरचं पूर्ण एकदम चढण आहे. असं ट्रेक आहे आणि थोडं थकायला पण जाम होते. पण ठीक आहे, एवढं काय नाही, एवढी तर सवय पाहिजेतच. आणि इकडे साईडला छोटे छोटे वॉटरफॉल्स पण आहेत. त्यामुळे आणि गरम पण एवढं नाही होते कारण की थंडी पण इकडे. तर मस्त वाटते. तर वरती जाऊन व्ह्यू बघूया कसा आहे. तर काही इकडे बघा हे रॉक आहेत असे, याला बोलतात याना केव्ज. अजून थोडं बाकी आहे ट्रेक छोटासा. बघू वरती जाऊन कसा व्ह्यू येते. फायनली आम्ही पोहोचलोय आणि इकडे व्ह्यू बघा. इकडे काय आहे बघा, हे ब्लॅक रॉक्स आहेत. तर हे बघायला आम्ही आलो इकडे. ते अजून बघा या साईडला पण थोडे आहेत. इकडे पण हे रॉक्स आहेत. तर इकडे फक्त एवढंच आहे, खूप जास्त काय असं बघण्यासारखं नाही. पण ठीक आहे, चांगलं आहे. हा आमचा ग्रुप आहे. इकडे आम्ही आता केव्जमध्ये आलो आहे. तर इकडे बघा व्ह्यू कसा आहे. वरती पूर्ण केव्ह स्ट्रक्चर आहे आणि इकडून असा रस्ता वगैरे आहे. तर एक्सपिरियन्स तर खूप छान आहे.
तर इथे आम्ही CNG भरायला थांबलेलो. तर इकडे आमचा थोडा छोटा सीन झाला होता. कोणतरी लाईनमध्ये घुसला होता, त्यामुळे भांडणं झाली होती आमची पण. तर मग काय नाही, नंतरला सॉर्ट आउट झालं आणि मग इथून आम्ही CNG भरला आणि मग निघालो पुढे. तर त्यानंतर आम्ही जेवायला थांबलो. सगळ्यांना खूप भूक पण लागली होती आणि जाम दमले पण होते सगळे. मग काय आम्ही पटापट खाल्लं आणि मग पुढे निघालो. तर गाईज फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल झाली आहे आणि आम्ही आता जेवून निघालोय. आणि हॉटेल आहे नाटी अड्डा फुल चिकन. आमच्या ग्रुपचा आयकॉन आहे, आमच्या ग्रुपचा आयकॉन आहे. याच्यामुळे मजा नसते आली. बाय, भेटूया. चला बाय. जर आलो गेलो तर मित्रांनो, आपण आता थांबलो चिपळूणमध्ये. मित्राचं गाव इकडे खांदाटपाली. तर सगळ्यांनी इकडे फ्रेश वगैरे व्हायला इकडे थांबलो होतो. मस्तपैकी झोप झाली आहे. आता नाश्ता वगैरे करणार आहे आणि मग डायरेक्ट निघणार आहे मुंबईला. तर मस्त वाटलं गाव आणि गाव पण जाम भारी आहे. इकडे होतो आम्ही, इकडे थोडा वेळ आम्ही रेस्ट केली आणि आता इकडे जाणार आहे. मस्त नाश्ता वगैरे करू. आता जास्त ऊन लागतंय म्हणून आम्ही आतमध्ये चाललोय. गाड्या वगैरे इकडे सगळे प्रॉपर पार्क करून ठेवल्यात आणि आम्ही आता मस्तपैकी नाश्ता करतो. आणि 4 कोंबड्या आपल्याला तर कोंबडी वडे खाऊन आम्ही निघणार डायरेक्ट मुंबई. डायरेक्ट काय ते कर्नाटकात चिपळूण डायरेक्ट नॉनस्टॉप आणलंय भाईनी, विदाउट स्टॉप. वन साइड ड्रायव्हर. एक नंबर भाई. 130 140 रेमटो होतं नुसतं. मला जन्नत मध्ये भगवानकडे जायचं, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर घ्या, मला नंबर दे. नंबर घे. 9892. हा बस नको. पण नव्हता रस्त्यावरती. तर फायनली गाईज आपण व्लॉग एंड करत इकडे, आणि कारण की खूप मोठा व्लॉग झाला आहे. तर थोड्या आता आम्ही पोहोचू मुंबईला. तर तुम्हाला आवडला असेल, ही ट्रिप एन्जॉय केली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर चला तर मग बाय, भेटू अशाच नेक्स्ट एका ब्लॉगमध्ये.